राज्यातल्या मुंबईसह 10 महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता थंडावल्या। महिनाभरापासून सुरू असलेले राजकीय आरोप प्रत्यारोप, राजकीय पक्षांची एकमेकांवरची चिखलफेक आता थांबली आहे। जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आता उमेदवारांचा मतदारांबरोबर व्यक्तिगत भेटीगाठींवर भर असणार आहे। मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अमरावती, अकोला आणि नागपूर महापालिका निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारात सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उड्या घेतल्या होत्या, त्यामुळे प्रचारात मोठी रंगत आली होती। मुंबईत 21 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 2275 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। 91,80,491 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदानाच्या प्रक्रियेसाठी 42,797 कर्मचाऱ्यांसह महापालिका सज्ज आहे। निवडणूक प्रक्रियेसाठी 23 निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत। मुंबईमध्ये 17 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत। अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर वेबकास्ट कॅमेरा लावण्यात येणार आहे। अपंग, ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी महापालिकेनं खास डोलीचं आयोजन केलेलं आहे। मुंबईमध्ये एकूण 8 ठिकाणी अशा डोलीची सोय करण्यात आली आहे। पुणे महापालिका निवडणूक व्यवस्थित पार पडावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी महापालिका आणि निवडणूक आयोग यांच्यातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी समाजाच्या प्रत्येक स्तरामधल्या मतदारापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आयोगाकडून करण्यात आलाय। मतदान किंवा मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। आपल्याकडे 3431 बूथ्स आहेत 3431 आणि त्याच्यापैकी 145 बूथ्स हे संवेदनशील आहेत आणि त्यांची पोलीस स्टेशन निहाय संख्या आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्यावर आपण विशेष व्यवस्था करत आहोत। पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला होत असलेल्या मतदानाची सारी तयारी प्रशासनाकडून आता पूर्ण झाली आहे। शहरामध्ये एकूण 1608 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। त्यापैकी 88 केंद्र ही संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत। निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या निवडणुकीमध्ये 11,92,089 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्यापैकी 6,40,696 पुरुष आहेत तर स्त्रिया 5,03,62 आहेत। प्रत्येक मत हे महत्त्वाचं आहे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आणि शहराचा विकास करण्यासाठी सर्व मतदारांनी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या काळामध्ये मोठ्या संख्येने त्यांनी बाहेर यावे आणि त्यांचा मतदानाचा बहुमूल्य हक्क बजावावा व लोकशाही बळकट करावी। निवडणुकीसाठीच्या प्रचार सभांचा तोफा थंडावल्यानंतर आता मतदारांवर साम दाम दंड भेद नीतीचा वापर केला जाण्याची घटना पाहायला मिळू लागलेल्या आहेत। अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका, निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस यांनी एकत्रितपणे मुलुंडमध्ये मतदान जागृतीसाठी ध्वजसंचलन केलं। मतदानाबाबत मतदारांमध्ये जागृती निर्माण करणं तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतदानासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। मिनी विधानसभा असं स्वरूप असलेल्या राज्यातल्या 10 महापालिकांसह दुसऱ्या टप्प्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका मंगळवारी होतात आणि प्रत्येक मतदारानं आपला मतदानाचा मूलभूत हक्क पार पाडावा यासाठी झी24 तास नागरिकांना मतदान करा, फरक पडतो या विशेष मोहिमेद्वारे आवाहन करत आहे। झी24 तासच्या या आवाहनाला सेलिब्रिटींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। मतदान करा, फरक पडतो। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोपाची सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला। ही आनंदीहींची नाही तर स्वार्थी सेना असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। महाभारतावरून ठाण्याच्या सभेत थेट रामायणाचे दाखले देत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली।
इतिहासामध्ये विभीषणाचं महत्व तर आहेच, पण हनुमानाचं महत्व हे सर्वाधिक आहे आणि त्यामुळे विभीषणाचंही महत्व राहणार आहे आणि हनुमंताचंही महत्व राहणार आहे. हनुमंताचं महत्व या ठिकाणी कोणीच कमी करू शकत नाही आणि म्हणून पक्षातल्या सगळ्या हनुमंतांना या ठिकाणी विनंती करण्याकरता आलो आहे. तुमची शक्ती जागृत झाली आहे. अरे तुम्ही वायुपुत्र आहात, तुम्ही सूर्याला गिळणारे ही हिंमत ठेवणारे आहात. मग या ठिकाणी तर आपल्या समोर कोण आहे? त्यांची काय सूर्याशी तुलना होऊ शकते? त्यांची तुलना दिव्याशी देखील होऊ शकत नाही. अशा प्रकारची मंडळी आपल्या समोर आहे. आमच्या नजरेसमोर सत्ता नव्हती, पद नव्हती, सत्ता गौण होती, पद गौण होते. आमच्या नजरेसमोर केवळ राष्ट्रवादी विचार होता आणि त्या राष्ट्रवादी विचाराचं नेतृत्व करण्याकरता आपण आनंद दिघेंना ताकद दिली पाहिजे म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. पण दुर्दैवाने आज आनंद दिघेंची सेना नाही आहे. ही सेना आनंद दिघेंची सेना नाही आहे. ही सेना आता स्वार्थी लोकांची सेना झाली आहे आणि म्हणून या सेनेच्या सोबत राहायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आम्हाला या ठाण्यामध्ये या ठिकाणी घ्यावा लागला. शिवसेनेचं मुखपत्र सामनावर बंदी घालण्याची भाजपची मागणी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय. भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं याबाबत आपली भूमिका मांडण्याची सूचना सामनाला केली होती आणि त्यावर निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात देशामध्ये छुप्या पद्धतीनं आणीबाणी लादण्याच्या दिशेनं भाजपचं पडलेलं हे पाऊल असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. राष्ट्रीय विचारांच्या प्रचाराचा पोटशूळ असलेल्या ढोंगी लोकांना नेहमीच सामनाबद्दल आकस राहिला असल्याचंही या पत्रात म्हटलं गेलंय. सांगलीमध्ये जत तालुक्यातल्या भाजपा उमेदवाराविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जतचे आमदार विलासराव जगताप यांच्या मुलाच्या प्रचारावेळी महिला प्रचारकांकडून धनगर समाजाविषयी अपशब्द वापरण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याशिवाय ब्लाऊज पीसमधून पैसे वाटप करण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. भाजपला मतदान करा असं कन्नडमधून वक्तव्य करत असतानाची क्लिप काँग्रेस उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दिली आहे. तसंच याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. जगताप यांनी मात्र हे काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा दावा केला. दक्षिण मुंबईमधल्या कफपरेड इथल्या नेवीनगर इथं नोफ्रा भागात मतदारांना पैसे वाटताना भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. पैसे वाटपाचा हा सर्व प्रकार प्रभाग क्रमांक 227 मध्ये घडला. या प्रभागातून भाजपचे मकरंद नार्वेकर निवडणूक लढवतात. पकडलेले कार्यकर्ते हे आपले तसंच पक्षाचे नसल्याचा दावा नार्वेकर यांनी केलाय. पकडलेले कार्यकर्ते प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातल्या सर्व व्यक्तींची नावं नोंद करून घेऊन सही घेत होते तसंच व्यक्तींच्या संख्येनुसार पैसे वाटप करत होते असा आरोप करण्यात आलाय. सैनिकांच्या पत्नींविषयी भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलंय. जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेमध्ये बोलताना देशाच्या जवानांचा परिचारक यांनी अपमान केलाय. जवानांच्या पत्नींबाबत बोलताना त्यांची बौद्धिक दिवाळखोरी समोर आली आहे. त्यांच्या या वक्तव्यानं सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. सोशल मीडियातूनही परिचारकांचा निषेध व्यक्त केला जातोय. सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर परिचारक यांना माफी मागण्याचं आता शहाणपण सुचलं. पंजाब मधला सैनिक तो असतो बॉर्डरवर, त्याची बायको इकडे बाळांती नव्हती. त्याला काळी ती तुझ्या बायकोला मुलगा झाला. वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो. तिथं प्रेम वाटतो. काल एका जाहीर सभेमध्ये भाषण करत असताना कामाच्या श्रेयावरून काही उदाहरणं देत असताना त्या ठिकाणी चुकून त्या उदाहरणामध्ये सैनिक त्यांच्या कुटुंबियाचा उल्लेख केला गेला. त्यांच्याप्रती कुठल्याही अपशब्द वापरावा ही त्यामागची भूमिका नव्हती, उद्देश नव्हता. पण भाषणाच्या अनादानानं ती गोष्ट घडून गेली, ती निश्चितपणे चुकीची आहे. त्याच्याबद्दल मी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, देशाच्या प्रती निश्चितपणे या ठिकाणी आदरभाव व्यक्त करतो आणि या वक्तव्याबद्दल जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो, माफी व्यक्त करतो. भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य होणार नाही. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे पाठवलाय.
बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलंय. बैलगाडा सुरू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलाय. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा सोनवणेंनी दिलाय. भिवंडीतल्या मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मयूर म्हात्रे आणि महेश म्हात्रे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. मयूरला मुंबईमधून तर महेशला अलिबागमधून अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. या अटकेमुळे ही हत्या कौटुंबिक वैमनस्यातून झाल्याचं समोर आलंय. भिवंडी पालिकेतले नगरसेवक आणि काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची 14 फेब्रुवारीला रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात 69 जागांसाठी सुमारे 61% मतदान झालंय. सामान्य नागरिकांसह दिग्गजांनीही मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री उमा भारती, केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा, मुलायम सिंह यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, माजी मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल, अपर्णा यादव, रीटा बहुगुणा जोशी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यातल्या 826 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलं. यामध्ये समाजवादी पार्टी, बसपा आणि भाजपचं वर्चस्व असलेले 7 जिल्हे आहेत. इंफ्रास्ट्रक्चर में काम हुआ है. ये काम और तेजी से आने वाले समय में बढ़े, इसीलिए समाजवादी पार्टी को मैंने वोट दिया है. सर वोट किसको डालते हैं बताया नहीं जाता, आपको बताना क्यों पड़ रहा है सर? आप ही ने पूछा. अरे कमाल है, आप पूछ रहे हो कि वोट किसको दिया है और फिर हमसे ये पूछ रहे हो कि वोट बताया नहीं जाता है. ये कैसे संभव है? आपने ये कहा था ना कि जो आपने गद्दारी, मैंने ये कहा कि उत्तर प्रदेश की खुशहाली और तरक्की के लिए और समाजवादी सरकार बने, उसके लिए मैंने वोट दिया है. भोजपुरी अभिनेता रवी किशन यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आपण मोदी यांचं काम पाहिलं असून त्यांच्या कामानं आपण प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि अभिनेते मनोज तिवारी देखील उपस्थित होते. बड़े लंबे समय से मैं अपोजिशन से मोदी जी को देख रहा था और मोदी जी वहां से मुझे बहुत बेस्ट लगे और उनके थॉट, उनकी विचारधारा, उनके देश के प्रति जो उनका समर्पण, गरीबों के प्रति जो समर्पण, तो हर पॉइंट ऑफ व्यू से मुझे बहुत अच्छे लगे और मैं सही जगह पर आ गया. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊन सुद्धा अनेक वर्ष पाठीशी घातल्यानंतर अखेर पाकिस्तानला शहाणपण सुचलंय. जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानातही दहशतवादी ठरवण्यात आलंय. दहशतवादी हल्ल्यामध्ये स्वतःच्या नागरिकांचे बळी जात असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडल्याची जाणीव झाल्यानंतर ही उपरती झाली आहे. हाफिज सईदला दहशतवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत आणून तो दहशतवादी असल्याचं पाकिस्ताननं जवळजवळ मान्य केलंय. पाकिस्तानच्या पंजाब सरकारनं सईद आणि त्याचा साथीदार काझी काशिफला दहशतवाद विरोधी कायद्याच्या 4थ्या यादीत टाकलंय. IPLच्या 10व्या सीझनसाठी पुणे सुपर जायंट्सच्या टीमच्या कॅप्टन्सीवरून महेंद्रसिंग धोनीला हटवण्यात आले. आता त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथकडे पुण्याच्या टीमची धुरा सोपवण्यात आली आहे. टीम मॅनेजमेंटला युवा चेहऱ्याला संधी द्यायची होती आणि त्यामुळे धोनीला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आले. गेल्या सीझनमध्ये पुण्याची टीम IPLमध्ये पहिल्यांदाच खेळली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या 14 मॅचेसमध्ये पुण्याच्या टीमला केवळ 5 मॅचेसमध्ये जिंकण्यात यश आलं, तर धोनीला 12 इनिंग्समध्ये केवळ 284 रन्सच करता आले होते. धोनीनं नुकताच टीम इंडियाची वन डे आणि T20 टीमची कॅप्टन्सीही सोडली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.